मंडळाचे माजी नगराध्यक्ष आदरणीय सुरेश भाऊ चौधरी आणि त्यानंतर नाणे मावळच्या वतीनं तानाजी भाऊ आपल्याला विनंती राहील. सुरेश भाऊ नंतर आपण नाणे मावळच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी या. दुःखद अंतःकरणाने जमलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आज आपण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने श्रद्धांजलीचा कार्यक्रम आमदारांच्या निवासस्थानी आपण घेण्याचा निर्णय घेतला आहे. कालच सर्वपक्षीय सुरेश धोत्रे यांनी नगरपालिकेमध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने घेतला. तिथं अशीच मोठी संख्या होती. आज आपण अतिशय दुःखद अंतःकरणाने त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित झाला. अजितदादा संपूर्ण महाराष्ट्रात सुद्धा नुकसान झालंच आहे, पण त्याहून आपल्या पुणे जिल्ह्याचं अतोनात नुकसान झाले. बघा, उदाहरण घ्या की आपले लाडके आमदार सुनील अण्णा शेळके यांच्यावरती अतोनात प्रेम केलं त्यांनी. 288 आमदार आहेत, तर त्या 288 आमदारामध्ये 4000 कोटी रुपये आणणारा आमदार एकमेव आपला सुनील अण्णा निघाला. म्हणजे आपल्या तालुक्याला इतकं भरभरून विकासासाठी पैसे निर्माण केले. काल मी नगरपालिकेमध्ये देखील म्हटलो की ही इमारत 40 कोटी रुपयाची ती निर्माण झाली, ती पाहण्याची संधी अजितदादाला निर्माण झाली नाही. त्याची उत्सुकता आम्हा सर्व कार्यकर्त्यांना किंवा आपल्या आमदारांना देखील होती. आज एक विषय होता की कधी जरी आमदाराच्या घरी अजूनपर्यंत अजितदादा कधी त्यांचे पाऊल नाही लागले, तर आमदाराला मी सतत म्हणत होतो की कुणाच्या घरी पाठवण्यापेक्षा तुमच्या घरी जेवायला एकदा आपल्या नेत्याला घेऊन या. ते देखील अधुरं राहिलं. त्या ठिकाणी ज्या नेत्यांनी आपल्यासाठी जे काय नियोजन असं भरभरून आपल्याला निर्माण करून दिलं, तर मी सांगू इच्छितो की वडगाव मावळ या ठिकाणी हे तहसील कार्यालय, त्या ठिकाणी आमदार साहेबांनी पुढाकार घेऊन पूर्ण कृतीचा पुतळा तयार करून दादाची सातत्याने आपल्याला आठवण राहील अशा पद्धतीचा पुतळा त्या ठिकाणी निर्माण करावा अशी इच्छा या ठिकाणी देखील आज शौकलाच्या निमित्ताने मी निर्माण करतोय किंवा बोलतोय. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, अजून एक महत्वाचा विषय, दादांना खऱ्या अर्थाने जर श्रद्धांजली आपल्याला निर्माण करायची असेल तर आता नव्याने आपल्याला जे इलेक्शनला तोंड देण्याची पाळी आलेली आहे, तर आता आपण हवालदिल झालोय किंवा आपल्याला काय करावं आणि काय करू नये. पण मी सांगतो तुम्हा सर्व बंधू आणि भगिनींना, खऱ्या अर्थाने जर समजा श्रद्धांजली घडवायची असेल तर 5च्या उमेदवार जिल्हा परीक्षेचे निवडून आणा आणि 10 उमेदवार पंचायत समितीच्या आणा. पंचायत समिती आपल्या विचाराची आली तर खऱ्या अर्थाने दादाला श्रद्धांजली आपण दिल्यासारखं होईल. तर आपण सर्वांनी त्यासाठी फिरतीचे राऊंड करून, म्हणजे आपल्याला हल्ला उल्ला किंवा ते म्हणतात ना आपण रॅली फेरी काढतो तसा प्रकार न करता प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने प्रत्येकाच्या घरोघर जा आणि आपल्या लोकांचा विजय करा. तो विजय झाला तर खऱ्या अर्थाने अजितदादांना श्रद्धांजली चांगल्या म्हणजे आपण दिल्यासारखी होईल. या ठिकाणी बरेच वक्ते मला आहेत, म्हणून मी थोडक्यात माझं हे
संभाषण संपवतो. रामकृष्ण हरी.